5 सरकारी कार्ड की जे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकारमार्फत लाखो रुपयांचा फायदा मिळवू शकता। आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे 2 कार्ड तुम्हाला माहिती असतील, पण त्या व्यतिरिक्त भारत सरकारमार्फत दिले जाणारे हे 5 कार्ड हे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकारच्या विविध स्कीमच्या मार्फत लाखो रुपयांचा फायदा मिळवू शकता। हा फायदा फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या सर्व कुटुंबासाठी असणार आहे, किंबहुना तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची देखील तरतूद या कार्डांच्या मार्फत असणार आहे। यातील एका कार्डाच्या मार्फत तुम्हाला अतिशय कमी व्याजदरावर म्हणजे नगण्य व्याजदरावर कर्ज मिळतं, तर दुसऱ्या कार्डच्या माध्यमातून देशभरातल्या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयात तुम्हाला मोफत उपचार दिले जातात। तर यातील तिसऱ्या कार्डाच्या माध्यमातून तुमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च देखील या मिळण्याची तरतूद असणार आहे। जर तुमच्या आयुष्यात काही एखादी घटना घडली, तुमचा मृत्यू झाला, तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना विम्याची देखील तरतूद आहे यातील एका कार्डानुसार। तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील याच्यामध्ये एक कार्ड असणार आहे। 5 पैकी एक कार्ड असं आहे की शेतीच्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज देखील मिळू शकतं, पण आपल्याला माहीत नसतं। आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड एवढेच कार्ड माहिती आहे, पण या व्यतिरिक्त असे काही अनोखे कार्ड आहेत की जे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लाखोंचा फायदा उचलू शकता। आणि भारतामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले हे कार्ड याचा उद्देशच आहे सामान्य माणसांच्या अडचणी दूर करणं। तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत हे 5 कार्ड नेमकं कोणते आहेत, याचे लाभ कसे असतात, हे काढायचे असल्यास कुठून काढायचे असणार आहेत, कारण की काढणं देखील अतिशय सोपं आहे। 2 मिनिटाच्या आत तुम्ही मोबाईलवरून देखील हे कार्ड काढू शकता। याची देखील शॉर्टकटमध्ये मेथड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हे प्रत्येक कार्ड प्रत्येकाशी लिंक आहे, एक कार्ड दुसऱ्या कार्डशी लिंक आहे, दुसरं कार्ड तिसऱ्या कार्डशी संबंधित आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येकाकडे असतंच, पण या व्यतिरिक्त प्रत्येक भारतीय नागरिकाकडे हे 5 कार्ड असणं फार महत्त्वाचं आहे। हे 5 कार्ड जर तुमच्याकडे असतील तर भारत सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत तुम्ही लाखो रुपयाचा लाभ उचलू शकता। तर व्हिडिओमध्ये याच 5 कार्डांची आपण माहिती घेणार आहोत। तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर हे 5ही कार्ड काढणं अगदी मोफत आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये कार्डच्या माहितीबरोबरच तुम्हाला हे कसं काढायचे याची देखील डिटेल माहिती देणार आहे। अर्धवट माहिती आम्ही बिलकुल देणार नाहीत। म्हणजेच हे कार्ड तुम्ही काढलेले जरी असले तरी याचा वापर कसा करायचा तेही तुम्हाला समजेल, आणि जर हे कार्ड तुम्ही काढलेले नसले तर तुम्ही हे कसे काढू शकता मोबाईलच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आत ते देखील तुम्हाला समजणार आहे। चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ। पहिलं कार्ड आहे खास शेतकऱ्यांसाठी। शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर कुठली तरी जमीन आहे अशा लोकांसाठी। ते आहे किसान क्रेडिट कार्ड। हे कार्ड शेतकऱ्यांसाठी बनवलं गेलेलं आहे। या कार्डच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मात्र 4% इतक्या कमी व्याजावर कर्ज उपलब्ध घेत असतं। यामध्ये शेतकऱ्याला पडणारे जे काय गरज आहेत, जसे शेतातील कामे असतील, बियाणे खरेदी, अवजारे खरेदी, या सर्व कामांसाठी अतिशय कमी व्याजदरावर लोन उपलब्ध होत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कार्ड तुमच्या नावावर थोडी जरी शेतजमीन असेल तर तुम्ही काढून घेतलं पाहिजे, कारण की जरी तुम्ही लोन जर काढलं तर सरकारच्या माध्यमातून या लोनवर सबसिडी दिली जात असते, आणि बऱ्याच वेळा हे लोन माफ देखील झालेलं तुम्ही बघितलेलं असेल। तर शेतकऱ्यांनी या कार्डच्या माध्यमातून 1,60,000 रुपयापर्यंत लोन घेऊ शकतो। या किसान क्रेडिट कार्डचं एक विशेष खातं बँकेमध्ये तुमच्या नावाने काढलं जातं, आणि त्या खात्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजेच ATM कार्ड हे देखील मोफतमध्ये दिलं जात असतं। आणि हे जे काही कार्ड आहे तर हे तुम्ही कोणत्याही ATM मशीनमध्ये घालून तुम्ही याच्यातून अगदी रोख पैसे देखील काढू शकता। आणि या अकाउंटची सगळ्यात महत्त्वाची खासियत अशी आहे की तुम्ही ज्या राशी म्हणजे जेवढ्या अमाऊंटचं लोन घेतलेलं आहे त्याच अमाऊंटवर तुम्हाला व्याज लागणार आहे, आणि जितक्या दिवसासाठी घेतला आहे तितक्याच दिवसासाठी लागणार आहे। आता दुसरं कार्ड जे अशा लोकांसाठी आहे की जे मिस्त्री आहेत, वेल्डर आहे, पेंटर, प्लंबर आहेत, किंवा असे काहीतरी काम करणारे व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे कुठली तरी कला आहे पण ते कुठल्या तरी कंपनीत काम करत नाही, कुठल्या संस्थेत काम करत नाही, त्यांच्या नावावर कुठला PF म्हणजेच प्रोव्हिडंट फंड जमा होत नाही, तर अशा लोकांसाठी हे कार्ड आहे। आणि याच्या मार्फतच्या जर योजना, याचे लाभ जर तुम्ही ऐकून घेतले तर तुम्ही शॉक होऊन जाल। काय होतं आहे, बरेचसे जे काय श्रम करणारी लोक आहेत, स्किलवाली लोक आहेत, जसे वेल्डर, प्लंबर, मिस्त्री वगैरे, ही जे लोक आहेत हे कुठल्या कंपनीत जर काम करत नसतील तर ते स्वतःच्या जीवावर आपली रोजीरोटी त्या ठिकाणी कमवत असतात, तर त्यांच्यासाठीच हे कार्ड आहे ई-श्रम कार्ड। आता ई-श्रम काढल्यानंतर त्यांचा UAN नंबर हा तयार होत असतो, म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर, आणि याच्या सहाय्यतेने
सरकारला समजते की हा असा व्यक्ती आहे आणि याची अशी त्या ठिकाणी हा काम करतो. मग नेमकं काय होतं, जर देशामध्ये एखादी प्राकृतिक आपदा म्हणजेच एखादं कोविडसारखी बिमारी आली किंवा जबरदस्त प्रमाणात दुष्काळ पडला किंवा महामारी आली, म्हणजे असं काही जर झालं ज्यामुळे जर तुमचा रोजगार संपत असेल, तुम्हाला काम करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्धता नसेल, तर त्यामार्फत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात. उत्तर प्रदेश सरकारने करोनाच्या टायमिंगमध्ये हे कार्डधारकांना भरपूर पैसे महिन्याच्या महिन्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये देण्यात आलेले होते. या कार्डसाठी तुम्ही कामगार असणं फार गरजेचं आहे. तुमच्या नावावर कुठलं PF अकाउंट नसणं गरजेचं आहे. तुम्ही याची जी काही नोंदणी आहे ते ishram.gov.in या वेबसाईटवर त्या ठिकाणी करू शकता आणि तुमच्या मोबाईलच्याद्वारे देखील हे कार्ड तुम्ही काढू शकता. आता तिसरं कार्ड आहे जे तुमच्या हेल्थसाठी म्हणजेच आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आयुष्यमान भारत कार्ड याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. याच्या माध्यमातून तुमच्या परिवाराला 5 लाख रुपयाची जी काय मेडिकल ट्रीटमेंट आहे ती मिळू शकते. उदाहरणार्थ तुम्ही जर आजारी पडले किंवा एखादी दुर्घटना झाली त्यामुळे तुम्हाला इलाज करावा लागला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं असेल, तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मुफ्त इलाज हा आयुष्यमान मंत्रालयाच्या माध्यमातून जे काय प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सरकारी नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटल जे आयुष्यमान भारतच्या योजनेच्या अंतर्गत जोडले गेलेले आहे, अशा जवळपास भरपूर हॉस्पिटल्स आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेकडो हॉस्पिटल्स याच्या माध्यमातून जोडलेले आहेत. इथे तुम्हाला मोफत त्या ठिकाणी हे देण्यात येत असते. हे जर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्ही किंवा काढायचं असेल तर तुम्ही setu.pmjay.gov.in या वेबसाईटला जाऊन या कार्डविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता, अप्लाय करू शकता. तुमच्या जिल्ह्यात कोणते हॉस्पिटल आहे ते देखील बघू शकता. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, वेबसाईट अशा पद्धतीनं दिसू शकते. चौथं कार्ड आहे BPL कार्ड. आता BPL कार्ड हे फार महत्त्वाचं कार्ड आहे. हे कार्ड BPL परिवार म्हणजे ज्या परिवार गरिबी रेखाच्या खाली येतात, बिलो पॉवर्टी लाईन येतात, त्यांच्यासाठी हे कार्ड बनवण्यात आलेलं आहे. तर हे जे काही कार्ड आहे महाराष्ट्रामध्ये आज पिवळ्या कलरने त्या ठिकाणी हे केलं जातं. याच्या माध्यमातून गहू, तांदूळ असेल, डाळी असेल, या सर्व गोष्टी मोफत त्या ठिकाणी दिल्या जातात. मुलींच्या लग्नासाठी एक सहायता दिली जाते. घरासाठी 2 ते 2.5 लाख रुपयाची हे दिले जाते. याचबरोबर जर तुमच्याकडे घर असेल तर त्या घराच्या डागडुगीसाठी देखील 80,000 रुपये दिले जातात. सरकारी रुग्णालयामध्ये मोफत इलाज दिला जातो. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक विशेष स्कॉलरशिप देखील दिली जाते. 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे मजदूर कार्ड. महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी एक योजना काढलेली आलेली आहे, ज्यामार्फत हे लेबर कार्ड दिलं जातं. या कार्डाच्या माध्यमातून जे काय कामगार आहेत तर त्यांना त्यांचे अवजारे किंवा जे त्यांची साधन सामुग्री घेण्यासाठी एक रक्कम देण्यात येते. महाराष्ट्रात डायरेक्ट एक पेटीज देखील देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सर्व अवजारे असणार आहेत. त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिली जाते. 60 वर्षानंतर जर हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या पेन्शन म्हणून देखील एक रक्कम देण्यात येत असते. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देखील त्या ठिकाणी याच्या माध्यमातून दिले जात असते. तर हे होते मित्रांनो 5 असे कार्ड की जे प्रत्येकाकडे असायला पाहिजे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.